आय एम सॉरी. आय एम सॉरी. सो एम आय. खरंच अनु, आपण उगाचच भांडलो नाही. खरंच सॉरी. इवन आय एम. असं कसं बरं वाटतं नाही. मुळात आपण भेटलो. भांडण नाही, टेन्शन नाही, कटकट नाही, थांबणं नाही, वाट पाहणं नाही. खरंच किती दिवसांनी आपण असं भेटतोय ना. महिन्यातनं 2-3दा तरी असं भेटायला पाहिजे. का 2-3दाच का? 4-5 वेळा का नाही? माणसाने अल्पसंतुष्ट असा. आपण 5 वेळा भेटायचं ठरवतो. 2दा तू येत नाहीस, 2दा मी येत नाही. मग जेव्हा भेटतो तेव्हा आपण भांडतो. का नाही आलो या विषयावर. आणि मग त्या भांडणाच्या आठवणी घरी घेऊन जायच्या. खरंच आठवणी कशा छान मस्त असाव्या. तुला आठवतं निशांत, तू कविता करून घेऊन यायचास, मला वाचून दाखवायचास, मग मी हट्ट करून ती कविता घरी घेऊन जायचे. पण आता आपले विषय म्हणजे मीटिंग्स, शेअर मार्केटमध्ये काय चाललंय, डिस्कशन्स काय चालले. मी कविता करायचो हे मला व्यवस्थित आठवते. पण कविता म्हणजे काय हे तुझ्या लक्षात तरी आहे का? आताही तू कुठल्या तरी ऍड मधलं जिंगल गुणगुणत होतीस. तुला विचारलं तर म्हणाले की दिवसभर शूटिंग मध्ये शेकडो वेळा ते ऐकते, म्हणून डोक्यात तेच आहे. त्या दिवशी घरी पण हेच झालं. अच्छा, मी जिंगल म्हणत होते आणि आई चिडली. काय कटकट करतेस झालं तिचं. अनु, तू एक आयडिया का नाही करत? तू तुझीच एखादी कविता जिंगल म्हणून का नाही वापरत ऍड मध्ये? तुझी ती होती ना, निळे भोर आभाळ, तशी. इट्स नॉट पॉसिबल. का? कारण आम्ही ज्या प्रोडक्टची जाहिरात करतो ना, त्या प्रोडक्टचं नाव त्या जिंगल मध्ये यायला लागतं. ते पण 30 सेकंड मध्ये 5-6 वेळा तरी यायला लागतं रे. आणि कोणी आभाळाची ते जाहिरात करत नाही. कारण आभाळ फुकट मिळतं. ज्याला जेवढं हवं तेवढं. कुणाला एवढंच होतं, कुणाला हे एवढं. मान वर करून कुणाला पाहायला नसतो वेळ. निळ्या, लाल, पिवळ्या रंगांचा तो खेळ. कवी मात्र आभाळाला उपमा देत सुटतात. प्रतिभेला शब्दांचे नवे कंठ फुटतात. अंधारून येतं तेव्हा कवी म्हणतो मनाशीच, आनंदानं भरलं मन, ओठ मात्र उपाशीच. थांबलास का? नाही ग, मी नाही थांबलो. वास्तवाची जाणीव झाली आणि कविता तिथेच थांबली. बाबा आजारी पडल्यावर थांबली होती तशी. तुझे बाबा आणि माझी ताई एकाच वेळेला वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूला झुंजा देत होते. हो, त्याला झुंजच म्हणायचं. मृत्यू तेव्हा जिंकला नाही म्हणून. असंच वास्तव आपल्याला जाणीव करून देतं की आपण मोठे झाले आहोत. आणि वाजले किती का? शपथ. चल चल चल, मी तुला घरी सोडतो आणि पळतो. अगं, मला एक लंचची अपॉइंटमेंट आहे. ते सीएमसीचा एमडी आहे ना, त्याच्याबरोबर. मी पळतो. चल चल प्लीज. अंधारून जातं तेव्हा कवी म्हणतो मनाशी, मन राहिलं रित आणि पोटही उपाशी. बानू, आय एम व्हेरी सॉरी. पण प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मी एक काम करतो. मी आता लंचला जातो, एक मीटिंग संपवतो, मग ऑफिसला जातो, दुसरी मीटिंग संपवतो, मग संध्याकाळी आपण भेटू आणि आपण डिनरला जाऊ. सिरियसली, खरंच. ओके. हाय, सॉरी, मला यायला उशीर झाला. अगं, रिक्षाच मिळेल ना इकडे यायला. नाही रे, ठीक आहे. नाही, मला वाटलं तू माझी वाट बघत बसशील. नाही बिरू, मी हल्ली कोणाचीही वाट बघणं सोडून दिलंय. कोणासाठी आतुर वगैरे होत नाही मी हल्ली.
तू कसा आहेस? मी बरं आहे. काही काम होतं? नाही असं बोलावून घेतलंस? तसं खासच काम होतं. मला वाटलंच तू फोन करून बोलावलंस तेव्हा, म्हणूनच मी वेळेवर आले. आय एम सॉरी. नाही रे, ठीक आहे. मी विचार करत होते माझ्या उद्याच्या आर्टिकल बद्दल. काय काम होतं? आकांक्षा, मी तुला परत परत सांगायची गरज नाही की मला तुझ्याबद्दल काय वाटतंय किंवा काय वाटत आलंय. मला आज तुला एक वेगळीच गोष्ट सांगायची, रादर विचारायची. विचार. आकांक्षा, कुठल्या परिस्थितीत मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं ते माहितीये मला. त्यावेळी तू मला विचारलं होतंस, पण आईने नाही, मला त्या विषयावर बोलायचं नाही. मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आणि माझा कॉन्ट्रॅक्ट संपत आला. कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर ती मुलगी काय करतोय सारखं? प्रीती नाव आहे ना तिचं? एनिवे, तिचं काय होणार कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर? तिचं काय, ती जाईल तिच्या घरी. हो, जी मुलगी इतके दिवस तुमच्या बरोबर राहते ती अशी सहजासहजी जाणार? तुझी आई जाऊ देईल तिला? आणि मुख्य म्हणजे तुझं काय? माझं काय? तिने जर विचारलं मला की मी घरी जाऊ का, तर मी जाऊ देईन तिला. आणि जर ती म्हणाली की मी जातच नाही, तर धक्के मारून बाहेर काढणार आहेस तू तिला? जमणार आहे तुला ते? आणि समजा ती गेली तर? तू करशील माझ्याशी लग्न? सांग ना, करशील माझ्याशी लग्न? ती गेली तर? वीरू, वीरू, तू अजूनही माझ्यावर प्रेम वगैरे करतोस का रे? आकांक्षा, सांग ना. हो. आणि प्रीतीवर? अरे, एखाद्या मुक्या प्राण्यावरही आपण प्रेम करतो. वीरू, लग्न झाल्यानंतर म्हणजे गेल्या काही महिन्यात तुझ्यात आणि प्रीतीत. आकांक्षा, मी इथे तुझ्याशी बोलायला आलोय, तुझ्याबद्दल, प्रीतीबद्दल नाही. अरे पण तू प्रीती बरोबर. मी तिच्याशी कसं वागावं हा माझा प्रश्न आहे. आकांक्षा, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील? तू चुकीच्या वेळेवर, म्हणजे तुझं कॉन्ट्रॅक्ट संपायच्या आधीच प्रश्न विचारलायस. हे बघ, आपण हा विषय इथेच थांबवूया, नाहीतर तू प्रश्न चुकीच्या माणसाला विचारलास असं म्हणायची वेळ येईल. निशांतकडनं ही अपेक्षा नव्हती. हाय, काय चाललंय? आज लवकर आलात? हो, आज लवकर काम संपलं म्हणून लवकर आलो. आई कशी आहे? झोपली आहे. झोपली आहे? कालपासून तिला टेम्परेचर आहे, तुला माहिती आहे ना? हो, माहिती आहे. मला वाटलं एव्हाना बरं वाटलं असेल तिला, म्हणून मी आलोच. काही गरज नाहीये, झोपली आहे म्हणून सांगितलं ना तुला. तुम्ही रागावलाय का? चिडलाय माझ्यावर? नाही, तुमचा सूर असा लागलाय म्हणून विचारलं. असा म्हणजे कसा? असा तिरका. तो चांगलाच माहिती आहे मला, पण आज बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळालं म्हणून विचारलं. चिरंजीव
निशांत महाजन, तुम्ही आज फार खुशीत दिसताय. म्हणजे तुमची दुपार खूप चांगली गेलेली दिसते मला, तुमच्या मूड वरून एकंदरीत. हो, आज फार छान गेली दुपार माझी. कोणाबरोबर? अनु बरोबर बाबा. अजून कोणाबरोबर? आज खूप दिवसांनी आम्ही लंचला एकत्र गेलो होतो. का, तुम्हाला काय वाटलं? नाही, मला काय नाही वाटलं, मला फक्त वाईट वाटलं. वाईट? निशांत, आज सीएमसीच्या एमडी बरोबर म्हणजे मनोज कपाडे बरोबर तुझी लंच मीटिंग होती ना रे? सत्यानाश बाबा, मी काही जायची गरज नाहीये, मी मीटिंग कॅन्सल करवली आहे. बाबा, बाबा आय एम सॉरी. बाबा आय एम सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलो. मी मी आत्ता जाऊ? आत्ता 5 वाजता लंच मीटिंगला? डोकं बिकं फिरलंय का तुझं? बुलशिट. निशांत, तुला माहिती आहे मनोज कपाडे हे काय चीज आहे? अरे, आपल्यापेक्षा 2.5 पट कारभार आहे त्यांचा. त्यांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी देशपांडे बिचारे गेला महिनाभर खटपट करत होते, आणि तू असं बेजबाबदारपणे वागून ही संधी वाया घालवलीस. तुझ्याकडून ती अपेक्षा नव्हती मला. सोन्यासारखी संधी घालवली माझ्या मूर्ख. संधी पुन्हा पुन्हा येत नसते निशांत, हे लक्षात घे. तू बिझनेस करतोयस तू. कपाडी आपली किंमत करतात रे. तुम्ही कितीही चांगले असा, कितीही हुशार असा, पण बेजबाबदारपणे वागाल ना तर कोणीही सहन करणार नाही. मनोज कपाडी तर नाहीच नाही. बाबा, मी पर्सनली माफी मागेन त्यांची. तू पर्सनली? कोण तू? हा? नुसत्या निशांत महाजनला किंवा अरविंद महाजनला काही किंमत नाही अरे. तुमच्या नावाच्या पाठी किती करोड रुपये आहेत याला किंमत असते. आता मूर्खासारखा माफी मागून ना नसता आचरटपणा करू नकोस. उद्या देशपांडेंची भेट घ्या, त्यांना विचार की कोणत्या कारणासाठी तुम्ही मीटिंग कॅन्सल केलीत म्हणून. त्यांनी पटेल असंच काहीतरी कारण सांगितलं असणार. पुन्हा मीटिंग ठरवा, पण त्यावेळेला माफी मागू नकोस. आपली कितीही चूक असली ना तरी हुशारीनं ती लपवता आली पाहिजे, आणि वर आपला आब राखता आला पाहिजे. लक्षात घे. काय तुझ्या डोक्यात शिरतंय का? आय एम सॉरी बाबा. पुन्हा असं खरंच घडणार नाही हो माझ्या हातून. सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी या समितीवर काम करण्याची तयारी दाखवलीत, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मी तुमचा आभार मानतो. आता सर्वांची प्रत्येकाची ओळख व्हावी या दृष्टीनं मी 2 शब्द सांगणार आहेत. या सौ सुधा जोशी रतनबाई कॉलेजच्या प्राचार्य आहेत. यांना शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही हिंसाचार घुसलाय तो नाहीसा व्हावा असं वाटतंय. म्हणजे यांचं मत आहे बरं का. आणि आपले माननीय मुख्यमंत्री त्यांनी यांची खास शिफारस केलेली आहे. आणि हे गिरीश नाळकर्णी गृह खात्याचे सचिव आहेत. आणि या सौ विनीता खांडेकर या सामाजिक शिक्षण संस्थातल्या एक अनुभवी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. यांची खास ओळख करून द्यायला पाहिजे असं नाहीये, तरी सुद्धा मी यांची ओळख करून देणार आहे. कारण यांनी अंध, अपंग, अनाथ मुलांसाठी प्रचंड म्हणजे लई अमाप कार्य केलेलं आहे. तसंच गुन्हेगारांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रकल्प पण राबवलेले आहेत. आता हे टीजे कदम म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, म्हणजे लई प्रसिद्ध व्यक्ती आहे बरं का. आणि हे अजित देशमुख हे विधी खात्याचे सचिव आहेत.
आणि हे दसातेवार शिक्षण खात्याचे सचिव, म्हणजे माझ्याच खात्याचे बरं का. आता तुमची सगळ्यांची ओळख झालेलीच आहे. तर असो, आजच्या मीटिंगचा अजेंडा म्हणजे सौ सुधा जोशींना आपले काही विचार आणि योजना मांडायचे आहेत, थोडक्यात मांडायचे आहेत. आणि शिक्षण खात्यानं जे काही गैरप्रकाराची नोंद केलेली आहे त्याची एक एक झेरॉक्स प्रत तुम्हा समजासनी मिळेलच. त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा बरं का. आणि लगेच 2 आठवड्याला आपण मीटिंग ठेवूच. तर सौ सुधा जोशींना त्यांचं मनोगत सांगण्याची मी विनंती करतो. बोला बाई. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या विनंतीला मान देऊन आज मी आपल्या शिक्षण समितीची चेअरमन या नात्याने आपल्यासमोर हजर आहे. आपल्या सगळ्यांनाच समाजोपयोगी कार्य करण्याचा अनुभव आहे आणि पुढच्या पिढीला घडवण्यासाठी सक्षम आणि परिणामकारक शिक्षण व्यवस्था असायला हवी यावर आपल्या सगळ्यांचाही विश्वास आहे. प्रगतशील राष्ट्रामध्ये शिक्षणाचं महत्त्व जाणूनही संस्कार हवे तितके होत नाहीयेत. अर्थात ही वस्तुस्थिती आहे आणि चित्रपट सृष्टी में बिभत्सता हिंसाचार बोकायतोय असं म्हणणंही कदाचित चुकीचं ठरेल. अर्थात हा वादाचा मुद्दा आहे. असो, कारण काही असोत, पण आपल्याला मात्र यावर मार्ग आणि उपाय शोधणं गरजेचं आहे. आज शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार बोकायतोय हे केवळ आपलं दुर्दैव आहे. असो, आपण मात्र आपल्या समितीतर्फे या सगळ्या समस्यांवर साकल्याने विचार करून दूरगामी परिणामांचा विचार करून यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. मला खात्री आहे हे एक शिवधनुष्य आहे, ते आपण सगळ्यांनी मिळून पेलायचंय आणि आपण तसा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. सौ सुधा जोशी आणि तुम्हा सर्व सभासदांना मी ग्वाही देतो की शिक्षण मंत्री या नात्यानं चांगलं कार्य करण्यासाठी ज्या ज्या वेळेला तुम्हाला सरकारी यंत्रणेची गरज लागेल तवा तवा मी ती देईन असं आश्वासन देतो. आणि तुम्ही मीटिंगचे वेळोवेळी मला रिपोर्ट द्यायचेच आहेत, कारण हे समजा शिक्षण मंत्री या नात्यानं माझ्याच अंगावर येणार आहे. पत्रकार आणि नागरिकांना तोंड देण्याची जबाबदारी पण माझीच आहे. तेव्हा तुम्ही समजानी वेळोवेळी रिपोर्ट मला द्यायचे. आता प्रत्येक मीटिंगला मी हजर राहीनच असं नाहीये, पण तुम्ही रिपोर्ट मात्र द्यायचे बरं का. आपण आलात तर आम्हाला आनंदच होईल, पण आपण नाही आलात तरी आम्ही आमचं काम मनपूर्वक करू.